नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण फुलांची अत्यंत सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत, जी की एकदम सुंदर अशी आहे आणि शेडिंगनुसार खूपच सुंदर दिसते आणि काढायलाही सुंदर अशी आहे, सोपी अशी आहे। तर बघा, असे मी 3 फुलं काढून घेतलेली आहे रेड कलरने। त्यामुळे आपल्याला व्हाईट कलरने नसल्यामुळे कलर बाहेर जाण्याची अजिबात भीती नाहीये। त्याच्यामध्ये मी सुरुवातीला रेड कलरच त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे वरती अर्धा, कारण आपल्याला 3 भागांमध्ये 3 कलर भरून घ्यायचे आहे, कारण शेडिंगचे फुलं आपल्याला इथे तयार करायचे आहे। म्हणून पहिल्या भागांमध्ये मी रेड कलर भरून घेतलेला आहे। आता बघा, दुसऱ्या याच्यावरती मी डार्क पिंक म्हणजेच राणी कलर भरून घेतलेला आहे। म्हणजे शेडिंगनुसार आपल्याला परत आता दुसरा कलर आपल्याला जो आहे तो तिसऱ्या भागामध्ये भरून घ्यायचा आहे। बघा, आपले सुंदर फूल दिसायला लागलं ना आत्ताच। आता बघा, जो डार्क चॉकलेटी कलर आहे, मग मी काय केलेलं आहे, याच्यासाठी ब्लॅक आणि रेड कलर मिक्स केलेला आहे आणि त्याला डार्क तो रंग झालेला आहे। तो कलर मी ह्याच्यामध्ये भरलेला आहे, डार्क चॉकलेटी कलर। आता त्याला हाताने थोडासा आकार देते, म्हणजे आपल्या फुलांचा आकार जो एकदम सुंदर दिसायला लागेल असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। आता आपण फुलांच्या दांड्या काढून घेऊ। खाली त्याला 3 फुलांच्या 3 दांड्या घ्यायच्या आहे। मी एकावर एक अशा क्रॉस घेतलेल्या आहेत, थोड्याशा नवीन डिझाईन दिसण्यासाठी, थोडी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी। म्हणून मी अशा सरळ न घेता एकावर एक दांड्या घेतलेल्या आहेत। आणि आता त्याला खाली असं हिरवं जे पानांसारखं असतं ते मी काढून घेते आहे। तिन्ही याला पण आपण काढून घेऊ आणि त्यालाही हाताने आकार देऊ। आता ह्या दांडींना मी पानं काढून घेते। आपल्याला पानांमध्येही फुलांप्रमाणे शेडिंग करायची आहे। आता मी फेंट पॅरोट कलरने अगोदर पान काढून घेतलेलं आहे, नंतर डार्क ग्रीन कलर टाकलेला आहे, नंतर येलो आंबा कलर टाकलेला आहे आणि असेच आपल्याला बाकीचे 4 पानं इथे काढून घ्यायची। आणि पानांनाही हाताने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपले पानं अधिक उठावदार असे दिसतील। आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळ्या काढायच्या आहेत पानांच्या मध्ये, म्हणून मी इथे 4 कळ्या काढणार आहेत। अशा मी 4 दांड्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये राणी कलर भरून घेतलेला आहे आणि चमच्याने त्याला दाबलेला आहे। तुम्ही बोटानेही त्याला थोडासा दाब देऊ शकता। आता फुलांमध्ये असे आपण जे परागकण असतात, म्हणजे तुरे, ते काढून घेऊया, म्हणजे आपले फुले अधिकच उठावदार असे दिसतील। बघा, सुंदर फुलं दिसायला लागले ना, आणि किती लवकर रांगोळी होणारी आहे आणि किती अट्रॅक्टिव्ह आहे। फक्त आपण कलर वेगवेगळे वापरूनच एवढी सुंदर रांगोळी बनवलेली आहे। त्याच्यामुळे अशी रांगोळी काही अवघड नाहीये, ती तुम्हाला जरूर काढायची आहे। बघा, दरवाजात काढा तुम्ही, किती सुंदर अशी दिसेल रांगोळी, सगळेजण कौतुक करतील तुमचे।
तर बघा आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. जर रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कारण मी ह्या व्हिडिओमधून सोप्या सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन येत असते.